देते खडसे साहेब, दरेकरांचं चालू आहे. की देते परत. या ठिकाणी खडसे साहेबांनी अत्यंत एक महत्वाचा लक्षवेधी आणले. आपण बघाली कोरोना काळात संकट होतं, पण काही लोकांनी त्याचं संधी घेतली आणि प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलाय. साहित्य खरेदीत घोटाळा केलाय, औषधं सर्जिकल साहित्य खरेदीत घोटाळा केलाय, सार्वजनिक आरोग्य विभागात घोटाळा केलाय आणि हे सर्व घोटाळे मंत्री महोदय हजारो कोटी रुपयाचे आहेत. आधी दुसरी मुंबईमध्ये या संदर्भात आम्ही मागणी केली की बॉडी बॅग घोटाळा झाला, म्हणजे प्रेत लपेटायची असतात ती जी बॉडी बॅग असते त्याच्यात पण घोटाळा केला आणि याची चौकशी सुरू आहे. जेवण पुरवणारे जे होते कोरोना काळात त्या ठिकाणी 30-40 रुपयाचं जेवण असलं तर 200 रुपयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सगळ्यात सभापती महोदय भयानक जी गोष्ट आहे की जी कोरोना सेंटर चालवली, जी चालवायला दिली ते डॉक्टर नव्हते, अशी लोक तिथे सर्व्हिस द्यायला होते, नर्सेस नव्हत्या. त्याच्यामुळं आणि जर समजा जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट देणार आहे तर त्याचा व्यवसाय पण तो नाही, कोणतरी दुसरा इंजिनिअरिंगचा कॉन्ट्रॅक्टर. त्याच्यामुळे या कोरोना काळात हे ज्या काही गोष्टी झाल्यात त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशीची मागणी केली होती. आजही मी या ठिकाणी सांगतो की त्या कोरोना काळामध्ये हे मी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टींच्या चौकशीचं काय झालं आणि पुन्हा या चौकशीच्या घोटाळ्याची चौकशी या ठिकाणी करून जनतेसमोर या ठिकाणी आपण आणणार का, माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की त्या काळात आम्ही CSRच्या माध्यमातून ओळखीच्या माध्यमातून नाताभाऊ ऑक्सिजन प्लांट केले. मी माझ्या इकडे दहिसरला अशोक वनला ऑक्सिजन प्लांट केला, जवळपास 60-70 लाख रुपये खर्च केले आपण, त्यावेळेला गरज होती. आज तो तसाच आहे. त्याच्यामुळे लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज त्या ठिकाणी अशीच फुकट जाते. तर त्याचा वापर झाला पाहिजे, त्यात आणखी काही ऍडिशन्स कराव्या लागल्या तर आपण करावा. आणि अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था उभ्या केल्यात, ज्या धूळखात पडल्यात त्या संदर्भात आपण काय करणार आहोत. त्याच्यामुळे दोन प्रश्न आहेत. जो बॉडी बॅग असेल त्या ठिकाणी, कोरोना सेंटर्स असतील त्या ठिकाणी, अन्नधान्य आपला हे जेवण पुरवणाऱ्या व्यवस्था असतील, यांनी त्या ठिकाणी त्यातले ट्रेन लोक नसताना मोठ्या प्रमाणावर केवळ काही लोकांना, ठराविक लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन कोरोनात मालामाल व्हायचा एक दुर्दैवीने केविलवाना प्रयत्न केलाय. त्या संदर्भात चौकशी करून हा चौकशीचा अहवाल जनतेसमोर आणणार का, आणि दुसरा ज्या व्यवस्था उभ्या राहिल्यात त्यांचं रक्षण करून त्या लोकांच्या सेवेसाठी त्याच्या आणणार का. सभापती महोदया, सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जो प्रश्न विचारलाय, खरं तर हा महानगरपालिकेच्या अखत्यारीतला विषय आहे. दोन महापालिका शेवटी सरकारच्या अखत्यारीत आहे आणि इथे जेव्हा सभागृहात एखादा प्रश्न येतो तेव्हा तो त्याचा आहे, तो याचा नाही. सामुदायिक सरकार म्हणून जबाबदारी आपली त्या ठिकाणी असते. त्यामुळे महापालिका बोललात तर महापालिकावर आज प्रशासक आहे, प्रशासक शासनाने नेमलेला आहे. मग आज तरी तुम्ही त्या ठिकाणी हे बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आपण विषयापासून पूर्ण ऐकून घ्या. नाही, पण जबाबदारी झटकतायत तर ऐकणार काय. ऐका पूर्ण काय सांगतायत ते. नाही, त्यांनी लाईनच सुरू केली ती दुसऱ्या दिशेला जायची, म्हणून सभापती महोदय. आपण विरोधी पक्ष नेते नाही. नाही, न्याय देणार ना, पूर्ण ऐकून घ्या. राहिला काही तर न्याय देणार. सन्मान्य दरेकर साहेबांचा जो आग्रह आहे त्याच्यामधली वस्तुस्थिती आपल्याला सांगितलं पाहिजे, कारण आपण ज्येष्ठ सदस्य आहात आणि निश्चितपणाने आपली भूमिका बरोबर आहे. मगाशी हा प्रश्न ज्या वेळेला आला त्यावेळेला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सगळे ऑक्सिजन प्लांट उभा केले आणि त्याचा वापर होत नाही, त्यामुळे आम्ही आमच्याकडे आमच्या अधिकारामध्ये PPP तत्वावरती हे काम करण्याबद्दलचा जो काही भूमिका घेतली ती मागच्या प्रश्नामध्ये आम्ही सांगितलं. आता हा विषय जो येतोय तो नगर विकास विभागाशी संबंधित आहे, म्हणून आयुक्तांना तिथल्या आपण सूचना देऊन त्यांच्याकडून अहवाल घेऊ. आपण ज्या काही त्याच्यामध्ये जे अनियमितता झाल्या असतील त्याच्याबद्दलच्या अहवालाची माहिती घेऊन सभागृहात पटलासमोर ठेवता येईल. दुसरा मुद्दा आपण त्याच्यात सांगितलं की या बॉडी बॅग कोविड सेंटर आणि डाएट बरोबर दुसरा मुद्दा सांगितलं की कोविड सेंटर त्यावेळेला जी उभा राहिली, आता तिथं सुद्धा जी काय ऑक्सिजन प्लांट तिथेही उभा केले. मला असं वाटतं की आजच्या प्रश्नाच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुद्धा जी काय अशा पद्धतीचे ऑक्सिजन प्लांट उभा राहिले असतील तिथं सुद्धा PPP मॉडेलवर त्याचा वापर व्हायला पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आयुक्तांना आपण देतो. सन्माननीय खडसे साहेब.